सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सर्वात पहिले पाहूया मेष रास. तुमच्या मजेदार नातेवाईकांशी केलेल्या गप्पा तुमचं मनोबल वाढवू शकतात आणि तुम्हाला आराम मिळू शकतो. आर्थिक तंगीच्या स्थितीत असलेल्या लोकांसाठी आज काही चांगली बातमी येऊ शकते, जी तुमच्या समस्या दूर करू शकते. घरात कोणतेही बदल करताना घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्यांचा रोष ओढवून घेऊ शकता आणि त्यामुळे आनंद कमी होऊ शकतो. घरगुती अडचणी असू शकतात, पण तुमच्या जोडीदारास छोटे-छोटे मुद्दे घेऊन ताण देणे टाळा. घरातील कामे पूर्ण झाल्यावर तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर एकत्र बसून एखादा चांगला चित्रपट पाहू शकता. मोठ्या खर्चामुळे तुमच्यात वाद होऊ शकतो, पण प्रेमाचे महत्त्व लक्षात ठेवून तुम्ही एकमेकांशी संवाद साधा. प्रेमात विश्वास वाढवण्यासाठी आणि समजूत घेण्यासाठी तुमच्या प्रेमीला त्याच्यात विश्वास ठेवण्यास प्रेरित करणाऱ्या गोष्टी बोलणे फायदेशीर ठरू शकते. पुढची रास आहे वृषभ रास. आज तुमच्यातील मूल जागृत होईल आणि तुम्ही आनंदी आणि खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. घरात सौहार्द आणि समरसतेसाठी तुमचं बारकाईने समन्वय करणे महत्त्वाचं आहे. प्रेम प्रकरणात काही चढउतार असू शकतात, त्यामुळे धीर आणि समजूतदारपणा ठेवणे फायदेशीर ठरेल. आज तुमच्या उत्तम संकल्पना आणि कृतीमुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होईल. तुमचे वरिष्ठ तुम्हाला आदर देत आहेत असे जाणवेल आणि ते तुमच्यावर चांगली मुरड करतात. केस सज्जा आणि मालिशमध्ये वेळ घालवल्यामुळे तुम्हाला खूप आराम आणि आनंद मिळेल. पुढची रास आहे मिथुन रास. आज तुमच्या आहारावर लक्ष द्या आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ टाळा. व्यायामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा आणि आपुलकी असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि या योजनांचा यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला बऱ्याच काळापासून अस्वस्थ असलेल्या नातेवाईकाला भेटायला आवडेल. तुमच्या धैर्यामुळे प्रेमाचे गोड अनुभवायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आज मोबाईलवर संपूर्ण दिवस घालवण्याची संभावना आहे, त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विवाहाचा आनंद तुम्हाला आज अधिक चांगल्या प्रकारे जाणवेल. लांब वेळेनंतर तुम्ही भरपूर झोप घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला ताजेतवाने आणि शांत वाटेल. पुढची रास आहे कर्क रास. आज तुमची तब्येत उत्तम असू शकते, त्यामुळे तुमचा मन शांती ठेवण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सज्ज आहात. गुंतवणूक करताना दुसऱ्यांच्या सल्ल्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आनंद देईल आणि तुमच्या दैनंदिन जीवनाला रंगत देईल, पण तुमच्या विचित्र वागण्यामुळे तुमचे प्रियजन अडचणीत येऊ शकतात. तुमच्या जवळचे लोक तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही एकांतात वेळ घालवण्याची इच्छा ठेवाल. त्यामुळे मनशांती राखण्यासाठी स्वतःला शांत आणि एकटे ठेवण्याचे मनाशी ठरवा. तुमच्या जोडीदाराला काही गोष्टी न सांगणे तुम्हाला त्याच्याशी वादात ओढू शकते. त्यामुळे पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे. गरजेपेक्षा जास्त झोपणे तुमच्या ऊर्जा कमी करू शकते. म्हणून संपूर्ण दिवस सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. पुढची रास आहे सिंह रास. आज तुमच्या आरोग्याची स्थिती चांगली राहील. जरी दिवस अत्यंत व्यस्त असला तरी भाऊ बहिणीच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. सर्वजण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही हे स्वीकारून आनंदी व्हाल. अचानक प्रेमाच्या संधीमुळे तुम्ही गोंधळून जाल, पण हे एक सकारात्मक अनुभव असू शकतो. तुमच्या जवळचे लोक तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला शांततेसाठी एकांतात वेळ घालवण्याची इच्छा असेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कमजोर विषयांवर गुरुजनांशी चर्चा केली तर ते अधिक समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. गुरूंचा सल्ला त्या विषयात प्रगती करण्यासाठी मदतगार ठरेल. पुढची रास आहे कन्या रास. आज तुमच्या आकर्षक वागण्यामुळे इतरांचे लक्ष तुमच्यावर जाईल, त्यामुळे सामाजिक किंवा व्यावसायिक संबंध सुधारू शकतात. व्यर्थ खर्च टाळण्यावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा तुमच्याजवळ आवश्यक असलेल्या वेळेला पैशाची कमतरता होऊ शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज अचानक प्रणयाराधनाचा योग असू शकतो, त्यामुळे प्रेमाचे क्षण आनंददायक असू शकतात. रिकाम्या वेळात तुम्ही तुमच्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च कराल, पण हा काळ अत्यंत सुखद आणि आनंददायक असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमच्या कधीच खूप हसण्याचा आनंद घेता येईल, त्यामुळे तुमचे नाते आणखी मजेदार आणि सुखद होईल. पुढची रास आहे तूळ रास. आज तणावामुळे तुम्हाला किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. विश्रांतीसाठी आणि आरामासाठी मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. तुम्ही सावध राहा, विशेषतः त्या मित्रांपासून जे तुमच्याकडून उधार घेतात पण परत करत नाही. कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदी क्षण मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बहुभाषा तुम्हाला सुखकारक आणि आरामदायक वाटेल. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत कुठे फिरायला जाऊ शकता, पण या वेळात तुम्हा दोघांमध्ये थोडे वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा किंवा तुमची जोडीदार आज तुमच्यासोबत अधिक वेळ घालवण्यास इच्छुक असेल. तुम्ही अचानक तब्येत खराब होण्याच्या चिंतेत असू शकता, त्यामुळे आराम आणि विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुढची रास आहे वृश्चिक रास. आज तुमच्या तब्येतीची स्थिती उत्तम राहील आणि तुमच्या आरोग्याचे लक्ष ठेवणे सहज शक्य होईल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज आर्थिक आवश्यकता भासू शकते, पण आधीच्या व्यर्थ खर्चामुळे त्यांच्याकडे पुरेसे धन नसेल.
जेव्हा तुम्हाला मित्राची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुम्हाला मदतीसाठी धावून येऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्या अपेक्षांचा पुनर्विचार करा. स्वप्न चिंतेला दूर ठेवा आणि तुमच्या रोमॅन्टिक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करून मागील दिवसातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचा जोडीदार खरंच तुमच्यासाठी देवदूत आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही याची अनुभूती मिळवाल. तुमचा आत्मविश्वास कमजोर होऊ शकतो आणि याचे कारण तुमची खराब दिनचर्या असू शकते. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत सुधारणा करणे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढची रास आहे धनुरास. आज संध्याकाळ मुलांमुळे आनंददायक आणि प्रसन्न होईल. मुलाच्या सहवासात वेळ घालून तुम्ही उल्हासित व्हाल. रटाळ आणि त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा एक मस्त प्लॅन करा. मनोरंजनावर पैसा व वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा आणि आजच्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे लोकप्रियता मिळवू शकता. प्रेमी युगुलांनी त्यांच्या कुटुंबाच्या भावनांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. रिकाम्या वेळेत समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला तणाव कमी होईल आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात एक उत्तम दिवस साजरा करू शकता. तुम्ही तुमच्या जीवनसाथी किंवा मित्रांसोबत ऑनलाईन सिनेमा पाहून तुमच्या लॅपटॉप किंवा इंटरनेटचा योग्य वापर करू शकता. सर्व गोष्टींचं संतुलन राखून आजचा दिवस आनंददायक आणि मजेदार असू शकतो. पुढची रास आहे मकर रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. तुमचे दैवी आणि अप्रश्नंकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कोणी वाट पाहत आहे ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हाल. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाही म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. पुढची रास आहे कुंभ रास. आजचा दिवस तुमच्या स्वतःबद्दल छान वाटण्याचा एक अद्भुत दिवस असेल. तुम्ही आज तुमचे धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. काही लोक तुम्हाला जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन देतील, पण केवळ गप्पा मारणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल, त्यामुळे दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचा किंवा तुमची तिच्या मैत्रिणींसोबत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल. अनुशासन हे यशाची महत्त्वाची शिडी असते. घरातील वस्तूंना व्यवस्थित ठेवण्याने जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. पुढची रास आहे मीन रास. आज तुमच्या आशेचा पतंग उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. नवीन गुंतवणुकीचे पर्याय धुंडाळा, परंतु प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासाल्यानंतरच आपला सहभाग जाहीर करा. मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करा. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयाराधन दुय्यम प्राधान्याचे ठरू शकते. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवले आहेत. जर तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. कुठले वाद्ययंत्र वाजवत असाल तर तुमचा दिवस संगीतमय होऊ शकतो. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.